कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गरोदर बायकांचं एक बरं आहे, कुठल्याही कामाला हात लावायला लागत नाही. नाही, आज बाबा येऊन गेले, पण लवकरच दिवस फिक्स करतील म्हणालेत. चारू, हे घे, दूध पिऊन घे. उद्या आपण साड्या आणायला जायचंय. दादा म्हणाल की पहिलाच मुहूर्त बघूयात म्हणून. आपण आपल्याकडनं तयार असलेलं बरं. हो ठीक आहे, घेते मी. बरं, मी काय म्हणते, ते चोरोटीला तू साडी नेसली होतीस ना, त्याच्यावरचा ब्लाऊज कुठे आहे? मला मापासाठी हवाय. बरं ठीक आहे, थांब तू, मी बघते. कपाटात असेल ना, बघते मी. कुठे ठेवलाय ब्लाऊज या मुलीने? खरं तर उमाताईंनी अगदी एका दिवसात शिवून दिला असतं ब्लाऊज, हौसेने. लालिताईंना ते आवडायचं नाही. जाऊ दे. चारू, अगं काय विचारते मी, ब्लाऊज कुठे आहे? कोणाशी बोलतेस इतकी? अगं मंजू, आता ते मी ब्लाऊजचे डिझाईन्सच बघत होते ऑनलाईन. कशी मुलगी आहेस ग तू? कोणत्या परिस्थितीमध्ये आपण लग्न करतोय असं काहीच वाटत नाहीये तुला? शी, बाकी कोणाचा नाही, निदान दादाचा तरी विचार करायला हवा होतास. किती हौस होती त्याला तुझ्या लग्नाची. हे नसते उद्योग करून ठेवले नसतेत ना, तर सगळ्यांना अगदी आनंदाने बोलवता आलं असतं लग्नाला. जाऊ दे, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलून काय होणार आहे? चारू, अगं काय विचारते मी, कुठे ठेवलाय ब्लाऊज? तो फोन नंतर बघ तुझा. हो मंजू, आता अगं कपाटातच असेल, बघ ना नीट. मुलगी ना सुधारणार नाही अजिबात. अगं बाई, आता 2 जीवांची आहेस ना तू, म्हणून कोणी काही बोलत नाहीये तुला. पण लग्नानंतर तरी जरा जबाबदारीने वागायला शिक. हे असं वागू नाही चालणार. लोकांचं बारीक लक्ष असतं. कशी मुलगी आहे, कुठे काय ठेवते तिचं तिलाच माहित नसतं. हा बघितले. हे काय आहे? मिळाला हा चारू ब्लाऊज? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.